हिवाळा सुरू झाला की प्रत्येक घरामध्ये लोणचे होतात आणि ते म्हणजे विशेष लिंबूचे लोणचे, कारण लिंबू आजकाल जास्त येतात. हिवाळ्यामध्ये चांगले फ्रेश आणि छान लिंबू असतात. आणि हे लोणचं करायचं कसं आणि त्याच्यासाठी कोणता मसाला करायचा तो मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता मसाल्यासाठी मी इथे धणे घेतलेले आहे. त्याचबरोबर आपल्याला जिरं घ्यायचं आहे. 2 चमचे धणे आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि अर्धा चमच आपल्याला मेथी दाणा घ्यायचा आहे आणि त्याच चमच्याने आपल्याला सोप घ्यायची आहे. सोप इथे मी थोडी जास्त घेतलेली आहे. 1 चमच्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायची आणि त्याचमध्ये आपल्याला मोहरी घ्यायची आहे. जी आपण वापरतो ना मोहरी, तीच मोहरी घ्यायची. फोडणीला वापरतो किंवा तुम्ही मोहरीची डाळ घेऊ शकता, परंतु मी इथे मोहरी घेतलेली आहे. आणि सगळं साहित्य आपल्याला मंद आचेवर 2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. जास्त भाजू द्यायचं नाही. तर 2 मिनिटांनी मस्त खमंग असा वास येतो आणि नंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि थंड होऊ द्यायचं. आता लिंब घ्यायची आपल्याला, त्याची आपल्याला काप करून घ्यायची आहे. एका लिंबूचे मी 8 फोडी केल्या आहे आणि लिंब काही जास्त नाही घ्यायचे. 10-12 लिंबूचंच मी तुम्हाला लोणचं करून दाखवणार आहे आणि त्याचे आपल्याला बिया काढून घ्यायचे. आता आपले लिंब छान कापून झालेले आहे आणि त्याच्यासाठी मिरच्या घ्यायच्या. मिरच्या आपल्याला धुवून घ्यायच्या आणि नंतर छान कोरड्या कपड्याने छान पुसून घ्यायच्या आपल्याला. आणि इथे थोड्या तिखटच मिरच्या वापरलेल्या आहे. त्याच्या तुम्ही मध्यातून भाग करून तशाही कापू शकता, परंतु मी इथे छोटे तुकडे केलेले आहे. आणि आपल्याला 1 चमचाभर मीठ टाकायचं आहे आणि थोडी त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि दोन्ही आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला 1 तास छान मुरू द्यायचं किंवा जास्त वेळ ठेवलं तरी काही हरकत नाही. नंतर आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याला बाजूला ठेवायचं. आता 1 ते 1.5 तासाने बघायचं आपल्याला मस्त छान थोडं मुरलेलं आहे लिंबूच्या फोडी आणि त्यामध्ये आपल्याला 3 लिंब पिळून टाकायचे आहे. 3 लिंबूचा रस इथे मी पिळून टाकलेला आहे. वरून परत आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि काश्मीरी तिखट टाकायचं. इथे मी काश्मीरी तिखटचा वापर केलेला आहे कलर येण्यासाठी. आणि नंतर त्यामध्ये आपल्याला थोडं परत मीठ टाकायचं, कारण मिठाने कसं लोणचं थोडं टिकते म्हणून थोडंसं मीठ टाकायचं. परत 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि वाटलेला पूर्ण आपल्याला मसाला टाकायचा त्यामध्ये आणि परत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा वेळ तुम्ही याच्यामध्ये राहू शकता आणि नंतरच आपण भरणीमध्ये भरायचं. आता अर्धी ते पाऊण वाटी मी इथे तेल गरम केलं आणि शेंगदाणा तेल आपल्याला गरम करायचं आहे आणि पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि नंतरच आपल्याला लोणच्यामध्ये टाकायचं आहे. काचेची भरणी छान धुवून घ्यायची आणि नंतर उन्हामध्ये वाळवायची आणि नंतरच त्यामध्ये आपल्याला लोणचं भरून घ्यायचं आहे. आणि हे लोणचं 7 ते 8 दिवस तसंच मुरू द्यायचं आणि नंतर तुम्ही खायला घेऊ शकता. कसा वाटला व्हिडिओ? नक्की लाईक करा आणि शेअर करा.